नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एक अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे जिथं आयुष्यमान भारतचं हे आहे दवाखाना आहे. ज्या दवाखान्यात कधी माणूस आला नाही, जनावर आलं नाही, पशु आला नाही, पक्षी आला नाही, कारण हे कोणाला माहीतच नाही. 22 लाख रुपयाचा खर्च केलेला आहे. सदर जागेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे 15वा वित्त आयोग अंतर्गत नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर पोर्टा कॅबिन उभारणीचे कामकाज चालू आहे. त्याच्यावेळी जो बोर्ड लागला तेव्हापासून हे बंदच आहे. आज आतमध्ये अवस्था काय तुम्हाला दाखवतो. म्हणजे नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर. काय आरोग्य दिसतंय तुम्हाला? हे बघा, कसे शासनाचे पैसे वाया घालवायचे हे शिकून घ्या. कसं जनतेच्या पैशाचं वाटोळ करायचं शिकून घ्या. काय दिसतंय तुम्हाला? इमारत चकाचक बांधलेली आहे, माणसांचा पत्ता नाही, पशु पक्ष्यांनाही माहित नाही की इथं नागरी आयुष्यमान मंदिर आहे. हे बघा ह्याची परिस्थिती. आता प्रशासन राज संपलेला आहे. सत्तेमध्ये लोक बसलेले आहेत. त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे की काम किती करावं लागणार आहे. बघा ही म्हणजे जे दवाखान्याची आरक्षित जागा आहे त्याच्यावर तुम्हाला काय दिसतंय? बघा ही भिंत पलीकडे आहे का? दवाखान्याच्या जागेत तुम्हाला काय दिसतंय? दवाखान्या जागेत स्वच्छता टापटीप कशी असली पाहिजे? दवाखान्याच्या प्लॉटमध्ये काय दिसतंय तुम्हाला? या अशा प्लॉटमध्ये जे काही टपऱ्या तयार केल्या जातात त्याचं पालिकेला काहीच माहीत नसेल का? माहीत असेल. बरं, माहीत असेल नसेल तरी ह्याचे हप्ते कोण घेतं? काल पिंपरीच्या उड्डाण पुलाखालची गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली की पार्किंगचं कोण काय घेतं. इथं सगळा मुतारीचाच वास येतोय. लोकांनी लघवीसाठी ही जागा वापरतात. आणि ही भिंत आहे बघा, भिंत कुठे आहे? तिथं आहे. त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसतंय? हे सगळं टपऱ्या आहेत. मी एक सिरीज चालू करणार आहे नागरिकांनो, मला तुमचं सहकार्य लागेल. 22,000 रुपये पगारासाठी 8-8 कोटी 10-10 कोटी रुपये लोक खर्च का करतात नगरसेवक होण्यासाठी? नगरसेवकांचं उत्पन्न नक्की काय असतं, कशातून ते रिकव्हर करतात हे पैसे, आणि जनतेच्या खिशातून कसे काढतात हे सगळं मी तुम्हाला दाखवेल. त्यातला हा एक प्रयोग आहे की हे आरक्षण जागा आहे हॉस्पिटलची, त्याच्यावर हे फक्त हे स्मशानासारखं बांधून ठेवलंय. त्याच्या टाळा कधी कोणी उघडलेला नाही, इथं कोणी येऊन बसत नाही. 22 लाख रुपये मातीत गेलेले इथं, आणि हा प्लॉट असाच पडून आहे. या ठिकाणी नक्कीच खूप चांगलं विकास होऊ शकतो. दवाखान्याचं आरक्षण इथं चांगला दवाखाना टाका, नाहीच काय जमलं तर गार्डन तरी करून टाका. पण हे असं सगळं अनधिकृत बांधकामं, हे सगळी अस्वच्छता, हेच या शहराचं नुकसान आहे. आज दिल्लीपेक्षा जास्त घातक पिंपरी चिंचवड शहरात धुळीचं प्रदूषण आहे. त्याला कारण ही अशी अस्वच्छता आहे. तर मला वाटतं आयुक्तांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे.